नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. भाजपचे दक्षिण कन्नडचे खासदार नळीन कुमार कटील यांनी आज प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले. बಳ್ಳारी येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कालावधी संपला असून पक्षश्रेष्ठींकडून नव्या अध्यक्षपदाची नेमणूक करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. काँग्रेसची राज्यात एक हाती सत्ता आली. आता 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पक्षात फेरबदलाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान खात्याने 23 जून पासून मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार शनिवारी पावसाचे आगमन झाले. तापमानात घट झाली असली तरी शेतीच्या कामासाठी आणि पिकांसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा बळीराजाला आहे. दरम्यान कारवार जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून काही घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे. तसेच येत्या 1-2 दिवसात बेळगाव जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत हुबळी धारवाड सेंट्रल मतदारसंघातून पराभूत झालेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे उमेदवार मंत्री बोस राजू आणि तिप्पण्णप्पा कमकनूर हे देखील बिनविरोध निवडून आले आहेत. निवडणूक अधिकारी आणि विधानसभेच्या सचिव विशालाक्षी यांनी शुक्रवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली. आधार अपडेट करताना नवीन अटी लादण्यात येत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी शाळेचा दाखला दिल्यानंतर अपडेट करण्यात येत होते. मात्र आता जन्म दाखल्याची मागणी करून वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. वास्तविक पूर्वीच्या लोकांची जन्म दाखल्याची नोंदच नव्हती. शाळेमध्ये जी नोंद होती तीच ग्राह्य मानली जात होती. मात्र पोस्ट कार्यालयामध्ये अशा प्रकारे वेठीस धरल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकन काँग्रेस समोर गेल्या 22 जून रोजी झालेल्या ऐतिहासिक भाषणाप्रसंगी त्यांना एस्कॉर्ट करण्याचा बहुमान अमेरिकन काँग्रेसचे भारतीय वंशाचे खासदार आणि बेळगावचे सुपुत्र श्रीयुत ठाणेदार यांना मिळाला. मोदींचे सभागृहात आगमन झाल्यानंतर मूळचे मिरापूर गल्ली शहापूर बेळगावचे असलेल्या श्रीयुत ठाणेदार यांनी पंतप्रधानांचे स्वागत करून सन्मानाने भाषणाच्या ठिकाणी नेले. अमेरिकन अध्यक्ष जोसेफ बायडन आणि त्यांच्या पत्नी जिल यांनी मोदी यांच्या सन्मानार्थ भोजन कार्यक्रम आयोजित केला होता. ठाणेदार यांना देखील या कार्यक्रमाला सपत्नीक आमंत्रण होते. गुंजी परिसरात हत्तींचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतीच उगवण झालेल्या पिकांची अनेक शेतकरी राखणीसाठी रात्री अपरात्री शेतावर जात आहेत, तर काही शेतकरी झोपडी बांधून तेथेच वास्तव्य करीत आहेत. मात्र शनिवारी सकाळी काही शेतकरी शेतावर गेल्यावर हत्तींच्या पायांचे ठसे पाहायला मिळाले. पाऊल खुणांवरून एक मोठा व एक लहान हत्ती असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. हत्ती भालके गावच्या जंगलाच्या दिशेने गेले आहेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी व्हावी या उद्देशाने महत्त्वाच्या मार्गांवर एकेरी वाहतूक ठेवण्यात आली आहे. परंतु या मार्गावरून बेधडकपणे वाहनांची वर्दळ सुरू आहे. आरटीओ पोलिसांकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक अपघाताला कारणीभूत ठरत असून या वाहतुकीला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पुन्हा अशोक दुडगुंटी यांची नेमणूक करण्यात आली आहे. अशोक दुडगुंटी हे गोकाक तालुक्यातील अंकलगी गावचे सुपुत्र आहेत. बेळगावचे उपजिल्हाधिकारी आणि महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक चांगले निर्णय घेतले होते. पावसाअभावी घटप्रभा नदी कोरडी पडली असून लाखो मृत माशांचा खच नदीपात्रात पडला आहे. गोकाक तालुक्यातील नल्लानट्टी येथील हे दृश्य आहे. बळोबाळ बिरणगट्टी गावात देखील हीच परिस्थिती आहे. यामुळे नदी परिसरात दुर्गंधी पसरत असून रोगराई पसरण्याची भीती नागरिकांना सतावत आहे. आणखी काही दिवस पाऊस लांबला तर शिल्लक माशांचाही मृत्यू होण्याची शक्यता आहे. बकरी ईद अवघ्या 4 दिवसावर ठेपल्याने शनिवारी बकऱ्यांच्या बाजारात मोठी उलाढाल झाली.
शेळ्या, मेंढ्या आणि बोकडांची खरेदी विक्री वाढली होती. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर बकरी मंडई येथील बकरी बाजार बहरला. बकरी ईदच्या सणासाठी मुस्लिम बांधवांकडून मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची खरेदी होते. या पार्श्वभूमीवर शनिवारच्या बकरी बाजारात बकऱ्यांची आवक वाढलेली दिसून आली. चिकोडी तालुक्यातील जोडकुरळी येथील रामा हरके यांच्या बोकडाची 1,40,000च्या विक्री किमतीला खरेदी करण्यात आली. कोल्हापूर येथील इमाम अप्पालाल पठाण यांनी हा बोकड खरेदी केला. रामा हरके यांची 1.5 एकर शेती असून मेंढपाळाचा व्यवसाय करतात. दरवर्षी खेड्यापाड्यांमध्ये जाऊन ते लहान बकरी खरेदी करतात आणि त्यांना मोठे करून ईदच्या सणाला विक्री करतात. रामाप्पा यांनी कराड येथे जाऊन नोव्हेंबर महिन्यात 38,000 देऊन एक बोकड आणला होता. त्याला दररोज अर्धा किलो मक्का, अर्धा किलो गहू व शेंगाची पेंड, तुरीचा कोंडा असे शेंगाच्या कोंड्याची खुराक दिली जात होती. 8 महिन्यानंतर या बोकडाची विक्री करण्यात आली. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक सोमवार 3 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक येथे बोलवण्यात आली आहे. याबाबतची माहिती माजी आमदार दिगंबर पाटील आणि समितीचे ज्येष्ठ मारुती परमेकर यांनी शिवस्मारक येथे बोलवलेल्या पत्रकार परिषदेत दिली. समितीची पुनर्रचना करून समितीच्या कामकाजाला सुरुवात करणे काळाची गरज आहे. तरी तालुक्यातील सर्व मराठी भाषिकांनी, समितीप्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असेही ते म्हणाले. 15 लाखाच्या खंडणीसाठी गोकाक तालुक्यातील कोण्णूर येथील तरुणाचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेची फिर्याद संकेश्वर पोलिसात दाखल होताच संकेश्वर पोलिसांनी तातडीने तपास करत अपहरण झालेल्या युवकाचा शोध लावण्यात यश मिळवले. सुहास किरण चिक्कोर्डे असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणातील 7 आरोपींपैकी 4 आरोपींना जेरेबंद करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती संकेश्वर पोलिसांनी दिली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.